नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात पूर्वीची राणी बाग येथे आलेलो आहोत। इथे येण्यासाठी आपल्याला भायखळा स्टेशनवरून हे अगदी जवळ आहे, अगदी हाकेच्या अंतरावर 5 मिनिटांमध्ये तुम्ही इथे येऊ शकता चालत। जर तुम्ही हार्बर लाईननी आला तर तुम्हाला रेलरोड स्टेशनला उतरायचं आहे। तिथून तुम्हाला वेस्टला येऊन तिथून तुम्हाला टॅक्सी पकडायची आहे आणि तिथून तुम्हाला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथे यायचं आहे। मिनिमम फेअर होणार तिथून येण्यासाठी, तर दोन्ही प्रकारे तुम्ही येऊ शकता। तर आता आपण आलेलो आहोत राणीच्या बागेमध्ये। इथे आपण गेटवरती आलेलो आहोत। पाठीमागे बघू शकता तुम्ही गेट आहे। इथे जर तुम्ही स्वतःच्या व्हेकलने आलात, 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरने आलात तर तुम्हाला इथे पार्किंगसाठी भरपूर जागा आहे। पार्किंग चार्जेस तुम्हाला तुमची जर 2 व्हीलर असेल तर तुम्हाला 5 रुपीज आहेत, 4 व्हीलरसाठी 20 रुपीज आहेत आणि बस वगैरे असेल तर 40 रुपीज आहेत, असे चार्जेस आहेत। इथे राणीच्या बागेत एंट्री करण्यासाठी आपले जे चार्जेस आहेत ते समोर तुम्हाला दिसत आहेत। इथे डायनासोर बद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि डायनासोरची एक मोठी प्रतिकृती सुद्धा आपल्याला बघायला मिळते। इथे ऑनलाईन सुद्धा आहे तिकीट बुक करायची। आपण बघूया कसं करायचं। तर हे स्क्रीन आहे, त्याच्यावरती इंडिव्हिज्युअल किंवा फॅमिली असं ऑप्शन आहे। आम्ही आहोत फॅमिली सोबत, तर मी सिलेक्ट करतो फॅमिली। फॅमिलीमध्ये आपल्याला 2 अडल्ट्स आणि 2 चिल्ड्रन असं असतं। एक सिलेक्ट केलं, नेक्स्ट। मोबाईल नंबर टाकायचा आपला आणि QR कोड येईल, तो आपल्या UPI ॲपने स्कॅन करायचा। बाजूला तिकीट विंडो आहे, तिथे तुम्ही कॅश देऊन तिकीट घेऊ शकता। तिकीटचे चार्जेस तर तुम्हाला सांगितलेले आहेत अगोदर। याच्या व्यतिरिक्त दर शुक्रवारी 12 वर्षाखालील मुलांना निशुल्क प्रवेश असतो। तसेच ज्येष्ठ व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्ती यांना सुद्धा निशुल्क प्रवेश आहे। आणि हे पार्क जे आहे, हे उद्यान जे आहे, दर बुधवारी बंद असतं। त्याच्यामुळे येताना काळजीपूर्वक बघा आणि नंतरच या। चला तर मग आता जाऊया आतमध्ये आणि एक्सप्लोर करूया। अजून एक गोष्ट ती म्हणजे बुधवारी जर बँक हॉलिडे आला तर त्या दिवशी हे पार्क ओपन असेल आणि त्याच्या नेक्स्ट डेला हे बंद असणार है ना। हे काय ते बघ, डिअर, आणि हे काय इमू आहे की ऑस्ट्रिच आहे? हाँ, ये वाव, मस्त ना। हाँ बघ काय काय आहे ना, ये वॉटरफॉल। तर इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे। प्लास्टिक अलाउड नाही ना आतमध्ये? आतमध्ये प्लास्टिक बॉटल अलाउड नाही आहेत। आतमध्ये एंट्री केल्यावरती आपल्याला समोर दिसतं ते प्रसिद्ध काळा घोड्याचं शिल्प। मॅप फॉलो करून आपल्याला जायचं आहे। पहिला पॉइंट आहे हत्ती, चला जाऊया हत्तीकडे। वाव, समोरच हत्ती दिसतोय। बाजूला जागा तर 4 हत्तींची आहे, पण आहे एकच हत्ती। बघून झाला, आता जाऊया पुढच्या पॉइंटकडे। सिंह अजून आलेला नाहीये, अजून वाटच बघावी लागणार आहे। इथे सुद्धा आपल्याला वाट बघावी लागणार आहे। हे मात्र मस्त बनवलं अगदी, मोगलीचं सेल्फी पॉइंट लहान मुलांसाठी। तर इथे आहे हा अस्वल पॉइंट, चला बघूया आपल्याला दिसतो का। इथे थोडक्यात अस्वलाची माहिती दिलेली आहे। खूप लांब आहे त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाहीये।
नेक्स्ट पॉइंट आहे आपला टायगर, वाघ. चला बघूया. आपला पॉइंट दुसरा आहे कोल्ह्याचा. चला बघूया. हा बघूया. तो झोपलाय बघ समोरच. दिसलास का? वाव, मस्त पोज देऊन बसलाय. वाव मस्त. बिबट्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे इथे. बिबट्या आणि चित्ता दोन्ही मधला फरक कसा ओळखायचा ते तिथे सांगितलंय. पॉज करून तुम्ही बघू शकता. तर नेक्स्ट पॉइंट आहे हायना म्हणजे तरस. वाव मस्त. तर आतापर्यंत आम्ही टोटल 8 पॉइंट कव्हर केलेले आहेत आणि चालून चालून थकतो. ऊन एवढा जबरदस्त, ऊन एवढं जबरदस्त आहे. आता जवळपास झाले 4:30 तरी सुद्धा एवढं ऊन जबरदस्त आहे आणि घाम एवढा मजबूत आलेला आहे आणि तहान पण भरपूर लागले. म्हटलं थोडं आता पाणी पिऊया, नंतर मग पुढचे पॉइंट कव्हर करूया. इथून आपल्याला पुढे जायचं सांबार, पाणघोडा. हे 2 पॉइंट इकडे आहेत, तिकडे जायचं आपल्याला. समोरच कॅफे आहे. कॅफेच्या बाजूला तिथे वॉशरूम सुद्धा आहे. आपल्याला इथून जायचं आहे पुढे. सांबार आणि पाणघोडा आहे तिकडे. नेहमीप्रमाणे हे पाण्यातच आहेत. समोर बघा 2 कातळं दिसत आहेत. तेच आहे हिपोपोटामस. तर ते कधी वरती येतील काही सांगू शकत नाही. समोर आपल्याला चितळ दिसते, स्पॉटेड डिअर. तर आता आपण जाऊया पेंग्विन बघायला.
अजून समोर आपल्याला छोटं रेस्टॉरंट आहे आतमध्ये, तिथे जायचं आहे आणि एक्झिट साठी सुद्धा आतूनच आपल्याला जायचं आहे. बऱ्यापैकी मोठं आहे. तर पेंग्विन बघून झालेलं आपलं. आता आपल्याला जायचं आहे पक्ष्यांचे नंदनवन आणि कासव. फुलपाखरांचं उद्यान सुद्धा इकडेच आहे. तर या साईडला आपल्याला जायचं. हे बघ, लहान मुलांसाठी सगळं खेळण्यासाठी ठेवलेलं आहे इथे गार्डन. स्लाइड्स वगैरे आहेत. झोपाळा, स्लाइड, क्लाइंबिंग साठी आहे. आता आपण चाललोय पक्ष्यांचे नंदनवन बघायला. चला तर मग, है ना. येस. हॉर्नबिल, हे बघ हॉर्नबिल. शिवांश बघ, है ना. वाव, है ना. वाव, गेला है ना. हॉर्नबिल होतं ते. हॉर्नबिल. हा, मराठीत काय म्हणतात, मराठीत धनेश बोलतात. धनेश. हा, तिकडे बसल्या वरती जाऊन. छान दिसलं. ते बघ पॅरेट दिसलं. ते बघ खाली बघ. दिसलं दिसलं तुला. हा, बघ बघ केवढा मोठा. वाव, किटू आहे ना. किती आहेत, भरपूर आहेत ना शिवांश. हे बघ, हे राखाडी पोपट आहेत. मगर, केवढी मोठी मगर आहे ना. चला आपण जाऊया, बघूया लाईव्ह मगर दिसते का आपल्याला. पहिले वरून बघूया. चला या. ते बघ शिवांश, ते बघ दिसले. येस, ते बघ दिसले ना.
तर इथून पुढे आपल्याला जायचं आहे पाणपक्षी बघायला. उद्यानाच्या मध्यभागी बाळ शिवाजी आणि राजमाता जिजाऊ यांचं शिल्प उभारण्यात आलेलं आहे. आपण ऑलमोस्ट सर्व पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि आता वेळ झालेली आहे उद्यानातून बाहेर पडायची. तेव्हा चला आपण जाऊया आता एक्झिट मार्गाकडे. तर इथे बाहेरच आपल्याला डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय बघायला मिळतं. मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता. पण हे संग्रहालय सध्या तरी बंद आहे. रिपेअरिंगसाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे आतमध्ये प्रवेश मिळू शकत नाही आहे. बघूया आता हे पुन्हा केव्हा खुलतं आहे ते. फक्त सगळं फिरून झालं. चालून चालून सगळेजण दमलेले आहेत है ना. शिवांशला पण इकडे भूक लागली. शिवांश खाते बिस्किट. शिवा दमली का? हां खूप दमली. असं म्हणजे पूर्ण झू बघितला तर त्याचं हायना होता ना, तो खूप जवळून बघितलेला मी. असं धावत धावत होता तसं गोल मारत होता. टायगर पण सगळं जवळून भेटला. फक्त हिप्पो तो पाण्यात नुसतं गेलेला आतमध्ये. त्याला पाण्यातच राहायला आवडतं ना. शिवांश पण भरपूर चालला आणि शिवांश मला दे. तू काय म्हणते टायगर मध्ये दिला? आईला दिला तू? कसं राहत होता? आईला दिला तू कसं राहत होता? असं असा. तू धावू नको. तू धावू नको. चला तर सगळ्यांनी खूप मजा केली, एन्जॉय केलं है ना. खूप मजा आली ना मला. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. मला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक जरूर करा ना. आणि शेअर सबस्क्राईब. आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला मिळतील. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिकसुद्धा करा. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.